तर ज्या क्षणाची संपूर्ण पिंपरी चिंचवडकर वाट पाहत होते तो क्षण आलेला आहे। खरं तर आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे। जवळच आपण पाहतो या ठिकाणी प्रभाग क्रमांक 10 असेल, 14, 15, 19 प्रभाग क्रमांक असेल, या ठिकाणचे निकाल जे आहेत हेगडेवार भवन या ठिकाणी जाहीर होणार आहे। त्याआधी जर आपण पाहिलं तर सकाळपासूनच या ठिकाणी विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील, सर्वसामान्य नागरिक मतदार बंधू भगिनी असतील त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्याशी बातचीत करूयात, काय म्हणणं आहे त्यांचं। निकाल अद्यापही स्पष्ट झाला नाही, मात्र या ठिकाणी मतमोजणीला वेग आलेला आहे। नागरिक आपल्या सोबत आहे। खरं तर भारतीय जनता पार्टीचे तुम्ही समर्थक आहात। या ठिकाणी आपण पाहतोय 14, 15, 10 आणि 19 प्रभागाचे या ठिकाणी निकाल जाहीर होणार आहे। काय एकंदरीत विश्वास वाटतो तुम्हाला? इथं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना, नागरिकांना आणि चॅनलला पण सांगू इच्छितो, इथे चारही प्रभागामध्ये चारही पॅनल येणार आहेत निवडून आणि चांगल्या मताधिक्याने येणार आहेत। लोकांना आम्ही ज्यावेळी प्रचाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत होतो त्यावेळी लोक भारतीय जनता पार्टीला मतदान करायला उत्सुक होते आणि प्रत्येकजण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्यासारखं काम करत होता। त्याच्यामुळे मला खात्री आहे की नक्कीच या ठिकाणी चारही प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून येतील आणि महापालिकेत पण भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल। खरं तर हा जो प्रभाग आहे ज्या ठिकाणी हेगडेवार भवन आहे तो प्रभाग 15 आहे। या ठिकाणी एकंदरीत काय वाटतं, काय राजकीय समीकरण असू शकतात, काय निकाल असू शकतो या ठिकाणी? आता प्रथम कसं आहे, आता जे चारही नगरसेवक आता भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार दिले होते ते विद्यमान नगरसेवक होते। त्याच्यामुळे त्यांची लोकांपर्यंत ते कोणत्या कामाच्या माध्यमातून पोहोचलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांना आणि चिन्ह जे आहे आपल्या भारतीय जनता पार्टीचं ते सर्वश्रुत आहे। त्याच्यामुळं प्रत्येकाला चिन्ह पोहोचवायची गरज पडली नाही, उमेदवाराचं नाव घरापर्यंत पोहोचवायची गरज पडली नाही। ते ऑलरेडी लोकांच्या मनात होतच, कारण ते गेल्या 7-8 वर्षापासून वैयक्तिक कामाच्या माध्यमातून किंवा महापालिकेच्या कामाच्या माध्यमातून घराघरात पोहोचले होते। त्यामुळे त्यांना इलेक्शन काही आणि पोहोचणं अवघड झालेलं नाही, त्यामुळे ते निश्चित विजय होतील। 15चं काय वाटतं तुम्हाला? सगळे चारही भाजपची सीट आहेत, चारही सीट भाजपचे येतील। एकंदरीत आपण पाहतो या ठिकाणी सकाळपासून सगळे लोक जमलेले आहेत। या ठिकाणी निकालाची उत्सुकता सगळ्यांना लागलेली, काय एकंदरीत तुमचं मत आहे? नमस्कार, पिंपरी चिंचवडला सांगायचा आनंद आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर यावेळेस डिक्लेअर होईल। दुपारी 1 नंतर आपण तो महापौर भारतीय जनता पार्टीचा असेल यातील मात्र शंका नाही। फक्त ह्या गोष्टी अशा आहेत की वार्ड क्रमांक 10 मध्ये चारही सीटे भारतीय जनता पार्टीची असतील, 14 मध्ये भारतीय जनता पार्टी असेल, 15 मध्ये जी फाईट आहे पण भारतीय जनता पार्टी अग्रेसर राहील आणि हा महापौर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने होईल यातील मात्र शंका नाही। सगळ्यांनी निश्चिंत राहा, विकास केलाय त्यामुळे लोक मतदान करतील यात आम्ही आत्मविश्वासाने हे काम करतोय। कार्यकर्ता हा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलाय आणि मतदारांच्या विश्वास निर्माण केलाय आणि त्या मतामुळे भारतीय जनता पार्टीचे पूर्ण पॅनल टू पॅनल येईल याचा आम्हाला उत्सुकता आहे। समोर अजितदादांचं पण मोठं आव्हान आहे। आपण पाहतोय आता सध्या पिंपरी चिंचवडमध्ये चुरस निर्माण झाली, दोन्ही पक्ष या ठिकाणी काटेकी टक्कर चालू आहे। या ठिकाणी दोघं पक्ष आघाडीवर आहेत। भारतीय जनता पार्टीचं कार्य आणि अजित पवारांचं कार्य तितकंच महत्वाचं आहे। दोन्ही राजकीय पक्ष आहेत, दोन्ही सत्तेमध्ये आहेत, पण जे स्थानिक आमदार आहेत, जे नगरसेवक आहेत, त्यांच्या कामामुळे भारतीय जनता पार्टी जो उद्योग रचना उभा राहिली गेलेली आहे, जो विकास झालाय हे लोकांना, प्रत्येक मतदाराला कळतंय। कुणी केला हे सगळं सांगायची गरज पडत नाही। दोघांनी विकास केला पण भारतीय जनता पार्टी ही अग्रेसर विकासामध्ये आहे हे सगळ्यांनी सांगून दिलेलं आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच महापौर असेल। दादा, थोड्याच वेळात निकाल जाहीर होणार आहे, काय उत्सुकता वाटते? भाजप येईल असं वाटतंय मला। भाजप येईल? कुठे कुठे येईल भाजप? 15 आणि 14 मध्ये। काय एवढा विश्वास काय तुम्हाला? सुशिक्षित मतदारसंघ आहे त्यामुळे, आणि त्यांची कामं पण तशी आहेत, 9-10 वर्ष झाले काम करतायत ते, त्यामुळे ते 100% येणारच। आता जस्ट निकालाच्या मतमोजणीला सुरुवात झालेली, काय केंद्रित वाटतंय? 100% भाजपा। 100% भाजपा? का बरं? 101% भाजपा 101% आएगी 15 और 14 में। काम अच्छे, कार्य अच्छे है, कार्य भी अच्छा है, काम भी अच्छा है। हम बीजेपी के कार्य करते हैं। अच्छा, थोड़ी देर में निकाल स्पष्ट होगा? हो जाएगा 100%। हमारे 14 और 15 का चारों उम्मीदवार लगेंगे हमारे। आणखी काही नागरिक आपल्या सोबत आहेत। दादा, काय मत आहे तुमचं? काय वाटतं एकंदरीत आता निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार आहे, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे। ऍक्च्युली बीजेपी हा पक्ष चांगला आहे। जे मिडल क्लास आहेत, हायर क्लास आहे, त्यांना कळतंय की आपण जो टॅक्स भरतोय तो व्यवस्थित भरतोय, जनतेच्या कल्याणासाठी भरतोय। त्या टॅक्सने प्रगती होतीये, कार्य होत आहेत, कामं होत आहेत, त्यामुळे चारीचे चारही आमची सीट लागतील। चारचे कुठल्या प्रभागात इथं? कारण 14, 10 नंबर, 14, 15 आणि 19 15 मध्ये पण लागतील, 15 मध्ये पण चारही बीजेपी लागतील। चारही भाजपचे लागतील।
निश्चित आपण पाहतोय थोड्याच वेळात या ठिकाणी जो आहे स्पष्ट निकाल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 असेल, त्याचबरोबर 14 असेल, 19 असेल, या ठिकाणचं जे आहे निकाल जो आहे तो हाती लागणार आहे. मात्र त्याआधी आपण पाहतोय कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. नेमका या ठिकाणचा निकाल, या ठिकाणची जनता कोणाच्या दिशेने कौल देते हे देखील आता थोड्याच वेळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट भानदास शिवराज सह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.